आमच्या विक्रांतसाठी तुमच्या आरतीचा हात मागायला आलीये मी. पण फक्त नूतनजी अण्णा, अहो मी नूतनची आई आहे. बरं, दुसरं म्हणजे मी आमच्या गुरुजींशी बोलले. ते म्हणाले की उद्याची 3 तारीख खूप चांगला मुहूर्त आहे. तर आपण साखरपुडा उरकून घेऊया. नाही नाही, पण मला एक बोलायचं आहे. हो बोला ना अण्णा. काय तुम्हाला तर माहितच आहे, आम्ही मध्यमवर्गीय आहोत. म्हणजे आयुष्यभर राबलो तरी तुमची काही बरोबरी करू शकणार नाही आम्ही. म्हणजे तेवढी श्रीमंती नाही आमची, आणि संपत्ती तर नाहीच आमच्याकडे तेवढी. तुमची संपत्ती, तुमची श्रीमंती, या तुमच्या 2 मुली आहेत असं तुम्हीच म्हणाला होतात मागे, आठवतंय ना? हो, खरंच आहे. आणि खरं सांगू का, मला ना ऐकून खरंच खूप बरं वाटलं होतं. आणि अण्णा, ज्या माणसाच्या अशा 2 गुणी मुली आहेत, तो माणूस जगातला सगळ्यात श्रीमंत वडील आहे असं मला वाटतं. तुमचे संस्कार असलेली मुलगी आमच्या घरची सून होणार आहे, यातच आम्ही समाधानी आहोत. मग उद्याचं नक्की करूया ना? वा, उत्तम. ठरलं तर मग तुमची आरती आमच्या घरची सून होणार. तोंड गोड करूया. 1 मिनिट. तुम्ही घेऊनच आलाय? हो मग, मला खात्री होती. हे घ्या अण्णा. सुमन, नाही राहू दे, मी देतो, आम्ही घेतो. नाही नाही नको, घे ग. चला, शेवटी आरती आणि विक्रांतच्या मनासारखं होतंय. आई अगं सांग ना, काळजीचं काही कारण आहे का? आई, आम्हाला असं का बसायला सांगितलंय? सांग ना प्लीज. दोघीही शांत बसा. जे काही आहे ना ते फक्त अण्णाच तुम्हाला सांगू शकणार आहे. अहो, तुम्ही सांगा बरं यांना. यांना कशाला काय सांगायचं? म्हणजे मी सांगू का मग? नाही नाही नाही, मी सांगतो. अण्णा, टेन्शन घेण्यासारखं आहे का काही? अण्णा प्लीज सांगा, मला खूप भीती वाटते. आज आपल्या घरी वेदांत आणि विक्रांतच्या आजी आल्या होत्या, आणि त्या असं म्हणाले आहेत की आणि वेदांत गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत हे आजींनी सांगितलं तर नाही ना? अण्णा सांगा ना. हो, सांगून टाका बरं. कारण त्याचं असं झालंय की त्या आजी आपल्या घरी आल्या आणि त्या असं म्हणाल्या की नूतनजींनी विक्रांत आणि आरतीच्या लग्नाला परवानगी दिलेली आहे. उद्याच त्या दोघांचाही साखरपुडा उरकून टाकूया. काय? कसं घाबरवलं? खरंच? हो, अगदी खरं. खरंच आजींनी असं सांगितलं की नूतन ताईंनी परवानगी दिलीये आणि तुला त्या सून म्हणून स्वीकारायला तयार आहे. अण्णा, काय हो, किती घाबरवलं होतं. काही म्हटलं, थोडीशी गंमत करूया दोघींची. खुश? तोंड गोड कर. घ्या, तुम्ही पण घ्या. तोंड गोड करा, तुम्ही पण घ्या. नाही तर मी पण माझं तोंड गोड करतो. वा, बर चला चला, तयार लगा आता. येस तायडे, तू काहीच काळजी करू नकोस. वेदांत, खूप टेन्शन आले रे. इतकी कामं पडलीत, कसं होणार आहे सगळं वेळेवर? जी अगं होईल सगळं.
उद्या आपल्याला किती वाजता पोहोचायचंय तिथे? तिकडे ना 2 वाजता. ऐका ना हा. आजी दादा कोणते कपडे घालू मी साखरपुड्याला? मला ना काही सुचतच नाहीये. मी काय म्हणते, साखरपुडाच आहे ना, घरातले कपडे घालून गेला तरी सुद्धा चालेल. काय रे? अरे असं काय करताय? हसू नका ना, सजेस्ट करा ना मला. थांबा मी तुम्हाला दाखवतो. हा ओके. हे बघ, हा एक कुर्ता आहे येल्लो. नंतर हा एक कुर्ता आहे, हा आवडलाय मला. बर. आणि सिलेक्ट ऍक्च्युली ह्यातनं करायचंय की हे जॅकेट घालू आणि हे जॅकेट आहे. तू ना तुझ्या होणाऱ्या बायकोलाच विचार, ती व्यवस्थित सांगेल. हो की नाही? बेस्ट. हे आणि हो, अंगठी घेतली ना? विक्रांत शांत हो, नको काळजी करूस, आम्ही बघतो सगळं. हा. आणि ओव्हर एक्साइट होण्याची काही गरज नाहीये. आम्ही आहोत ना, सगळं घेऊ सांभाळू ना. रिलॅक्स. दादा तू आहेस म्हणूनच तर उद्याचा दिवस इतका स्पेशल असणार आहे माझ्यासाठी. थँक्यू सो मच. तर थँक्यूची काय गरज आहे? अरे बरोबरच आहे त्याचं. तू अमूल्यावर प्रेम करायला लागलास म्हणून तर त्याचा साखरपुडा होतोय ना. कधी एकदा आरतीच्या बोटात अंगठी घालतो असं झालंय मला. वेदांत, एक माणूस ना गुडघ्याला बाशिंग बांधूनच तयार आहे बाबा. वेदांत वानखेडे, येस. तू जे काही स्वतःच्या पायावर धडधाकट उभा आहेस ना आज, हे फक्त तुझ्या वडिलांच्या आशीर्वादामुळे. आई तुला नेमकं काय म्हणायचं? पुरुषोत्तमवर हात उगारलास तू. नाही, हात नाही उगारला, फक्त कॉलर पकडली होती. पण जर तो असाच वागत राहिला ना तर मी मागे पुढे बघणार नाही. आणि मी त्याचं काय करीन ना ते मला नाही माहित. ते जे काही करतायत ना ते माझ्या सांगण्यावरून. प्रत्येक गोष्ट मला विचारून केली जाते. मग आता माझ्यावर पण हात उगारणार आहेस? तायडे, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. इतकं कोरडं थँक्यू. काय ग, काही टेन्शन आहे का? खूपच. ताई, अगं तूच टेन्शन घेतलंस तर मग मी काय करायचं? एकतर ऑलरेडी मी वेदांबद्दल घरी सांगितलं नाही. तुला माहितीये का, आज आजींना कसं बसं कन्व्हिन्स केलंय की प्लीज आई आणि अण्णांकडे काही बोलू नका. मुल्या, सगळं नीट होईल ना ग? तायडे, अगं नको ना असं बोलूस, मलाच टेन्शन येतंय. हे बघ, मी ही रिस्क फक्त आणि फक्त तुझ्यासाठी घेतली. आणि तुला आठवतंय ना मी काय म्हणाले होते? तेरे लिए तो जान भी हाजिर. त्यामुळे तू नको बरं टेन्शन घेऊस, होईल सगळं नीट होईल. पण मागच्या वेळेला जे काही झालं ते झालं, सोडून दे. आता पुढचा विचार कर. तू या दिवसाची खूप वाट बघितली आहेस ना. मग तायडे, अगं हा दिवस आता तुझ्या समोर आहे. त्यामुळे कसलाच विचार करू नकोस आणि हा दिवस आहे ना अगदी मनापासून एन्जॉय कर. हो पण आता पण काय, खूप तयारी आहे ग. अगं मग तयारी करावीच लागेल ना. आणि तू टेन्शन घेऊ नकोस. मी, आई, अण्णा आम्ही तिघं मिळून ना सगळी तयारी करू. थँक्यू. तू माझ्यासाठी एवढी मोठी रिस्क घेतलीस म्हणूनच आज हे सगळं शक्य होत आहे. तू माझ्यासाठी एवढी रिस्क घेतलीस काय तायडे. तायडे, एक लक्षात ठेव, आपण दोघे एकत्र आहोत ना तो फिर इस दुनिया की कोई भी ताकत हमें हरा नहीं सकती. खरंय. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आता का गप्पा बसलायस? बोल. नूतन,
ऐक माझं, वाद घालू नकोस. तुझ्या नातवाला सांग ना. माझीच का प्रत्येक वेळी चूक काढतेस तू? तू एकदा तरी त्याला बोललीस का की नाही वेदांत, तुझं वागणं चुकीचं आहे? कुणाच्या घरी जाऊन असं त्यांना धमकावणं, त्यांची कॉलर पकडणं बरोबर आहे? वेदांत, का वागतोयस तू बाळा असं? हं? हे बघ, यापुढे असं अजिबात वागायचं नाही. हं? तुला नाही ना आवडत तो माणूस, मग लांब राहा ना त्याच्यापासून. अगं आजी, मग ही गोष्ट त्याला सांगा ना. त्याला सांग ना माझ्या समोर नाही यायचं म्हणून. नाही, ते येणार. ते बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये आहेत, ते तुझ्या समोर येणार. आई, दादा प्लीज नका ना असे भांडू. तू गप्पा बस रे. अजिबात मध्ये बोलायचं नाहीये. नूतन, पुरे नको वाढवूस हा विषय आता. वेदांतला जर त्याची चूक समजत नसेल तर कसा संपेल हा विषय? हा, तू जे काही वागलायस ना वेदांत, त्याचा त्यांना धक्का बसलाय. ताप आला त्यांना त्याच्यामुळे. मी त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेले होते. वेदांत, तुझं वागणं त्यांना खूप लागलंय. वेदांत, तू जे काही वागलायस ना ते खूप चुकीचं आहे. तेव्हा तुला त्यांची माफी मागावीच लागेल. चला, आरतीच्या साखरपुड्याचा दिवस आला फायनली. तिचा साखरपुडा झाला की मग तुझा नंबर लागेल, नाही का? आई, आई काय आई? बर, तू काय ठरवलंयस, कधी लग्न करायचंय? अगं आई, आधी ताईचं तर साखरपुडा होऊ दे, मग बघू माझं. बघून ठेवलायस का कोणी? नाही ग आई. खरंच? अरे चल, झाली रांगोळी, आतमध्ये बरीच कामं बाकी आहेत. चल चल. अण्णा, अण्णा हळू जरा. हो हो, अण्णा, अण्णा तुम्ही उतरा, पडलात म्हणजे. वेडी आहेस का तू? सावकाश. अरे, मुलीचा बाप आहे मी. ही सगळी धावपळ करणं जन्मसिद्ध अधिकार आहे माझा. आणि आता तर काय, मुलीचा बाप आहे म्हटल्यावर आजन्म ही धावपळ करत राहावीच लागणार. बघा ना, मी म्हटलं होतं ह्यांना, पण हे ऐकतच नाहीये. मीना, हो, शांत, जरा शांत. अजून बरीच कामं करायची आहेत आपल्याला. या निघले. सार्थक आहे. होय, बघ. बोल रे, निघाला तुम्ही? अरे बर बर, ठीक आहे, तू ये लवकर. काय कुठपर्यंत आलेत? बळवाईक? ताई आणि बडवाईक मुंबईत आहेत म्हणे, त्यामुळे सार्थक एकटाच येतोय. होय, ताई असायला हवी होती ना. हो आई, मावशी पाहिजेच होती आज. हो ठीक आहे, आपलं हे सगळे इतक्या घाईघाईत ठरलंय, नसेल शक्य झालं. पण लग्नाच्या वेळी बघ, 4 दिवस आधी येणार. हा, अर्थात. बट चल चल, तुम्ही बोलत राहू नका. आता पाहुणे येतील केव्हाही. मी तयार आहे बोला. आवडते. चाललंय. उत्सव कृती तयार झाला का बघ आजच्या? जाते बघ. ए दादा, अरे सांग ना, यातला कुठला घालू मी? काल तू आणि आजीने काही फायनलच केलं नाही. ते आजीने सांगितलं ना तुला, आरतीला विचार म्हणून. अरे ते सगळं लग्नानंतर रे. अच्छा, म्हणजे आता ती पण बिझी असेल ना तिच्या तयारीत. तिला कशाला डिस्टर्ब करायचं, तू सांग. अब पिंक वाला बेस्ट आहे, आणि तुलाही आवडलाय ना? येस, आणि आय थिंक आरतीलाही आवडेल हा. हो, आज घालतो. चल, रेडी होतो मी. 2 वाजता पोहोचायचं आपल्याला. आत्तापासून काय रेडी होतोय? होतो ना, हळूहळू
होतो. विक्रांत, हा बोल ना. फायनली तुझी इच्छा पूर्ण होते. खूप लकी असतो विक्रांत. तुला चांगलंच माहितीये हा दिवस येण्यासाठी आपण काय काय केलंय. तुला किती त्रास झाला रे. जीव जीव द्यायला निघाला होतास तू. दादा, आजी म्हणाली ते अगदी खरंय. तुझ्यामुळे आजचा दिवस मला बघायला मिळतो. माझा आणि आरतीचा साखरपुडा होतोय. लवकरच लग्न होईल. आणि हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे शक्य झालं. तू नसतास तर काय झालं असतं रे माझे. ऐक, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. कधी काही झालं तरी आत्महत्या करण्याचा विचार मनात येऊ द्यायचा. बघणार आहे, जर तुला त्या दिवशी काही झालं असतं तर हा दिवस बघता आला असता. दादा थँक्यू. छान होता. आणि ऐक, आता जरा जबाबदारीने वागायला शिक. नेहमी मीच असेल मदतीला असं नाहीये. आणि तुला आयुष्यात कधी काही लागलं ना तर तुझा वेदांत दादा तुझ्या पाठीशी आहे, लक्षात ठेव. जा रेडिओ. आई, हाद्या, हो किती गोड दिसतेस. थँक्यू. नूतन, दृष्ट काढ मुलीची. हो, काढायलाच पाहिजे. कसं गोड दिसतंय माझं बाळ. थँक्यू. आणि आद्या, सार्थक कुठे आहे? अगं आजी, खमॉन, आरती त्याची सख्खी मावस बहिणी म्हटल्यावर त्याने मदतीला तिकडेच आला हवं ना. तिकडेच गेलाय तो. अगं बाई हो, विसरलेच होते ग मी. सारिका नाही येणार आहे का? अगं नाही आई, ऍक्च्युली हे सगळं साखरपुड्याचं आपलं अचानकच ठरलं ना, त्यामुळे त्यांना नाही जमणार. सारिका, मम्मा आणि पप्पा तिघेही 4 दिवसांपूर्वी मुंबईला गेलेत. त्यामुळे आज त्यांना नाही पॉसिबल. बर. अगो बाई, बर. हे काय पण आई, तू अजून तयार का नाही झालीस? मला सांग ना, तू काय घालणार आहेस? मी तुला सांगू का, तू मला ती पैठणी दाखवली होतीस बघ, ती नेस तू आज, मस्त दिसशील. आद्या, मला असं वाटतं या विषयावर आपण न बोललेलं बरं. हे बघ, ऐक ना, आजचा एक दिवस तू तुझा राग बाजूला ठेव ना प्लीज. कोण म्हणालं मला राग आलाय म्हणून? आणि मला राग आला तर या घरात कोणाला काही फरक पडतो का? अमूल्या वेदांची गर्लफ्रेंड आहे हे कुणी कुठेही बोलायचं नाही. कायला काय हवं असतं? तिच्या मुलांनी मोठं व्हावं, नाव कमवावं, संसाराला लागावं. पण माझ्या मुलांनी मला काडीचीही किंमत दिली नाही. मला कधी समजून घेतलं नाही. 1000 वेळा सांगितलं तरी सुद्धा त्या अण्णांच्या मुलींच्या प्रेमात पडले. आणि आता काय तर साखरपुड्याचा घाट घातलाय. आमच्या मुलींवर आमचे संस्कार आहेत. त्यांना काय करावं काय करू नये हे बरोबर कळतं. त्या अण्णांना स्वतःच्या मुलींचं खूप कौतुक आहे ना, खूप विश्वास आहे ना त्यांचा.
मला त्यांना चांगला धडा शिकवायलाच पाहिजे. मला अजिबात इच्छा नाही त्यांच्या घरी जायची. काय करू मी? आरती आणि विक्रांतचा साखरपुडा मला नाही बघायचा माझ्या डोळ्यांनी. काय करू?